नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कचोरी आणि समोसा यांपेक्षाही टेस्टी होणारा नाश्ता बनवणार आहोत, म्हणजेच बटाट्याची करंजी बनवणार आहोत। यासाठी आपल्याला पहिल्यांदा करंजीचं पीठ बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी लागणार आहे गव्हाचं पीठ, मीठ आणि ओवा। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात तेल टाका, त्यानंतर त्यात ओवा टाका आणि जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या 1.5 पट पाणी टाका, मीठ टाका आणि पीठ टाका। आता हे छान मिक्स करून घ्या, जेणेकरून पिठाच्या गाठी होणार नाहीत याची काळजी घ्या। पीठ छान हलवून घ्या आणि झाकून ठेवा। आता स्टफिंग बनवण्यासाठी 2 बटाटे घ्या, ते छान किसून घ्या। धने, जिरे, बडीशेपू, त्यानंतर हळद, धना पावडर आणि हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणार आहे। तर कढईत तेल टाका, त्यात धने, जिरे, त्यानंतर बडीशेपू, त्यानंतर हिरवी मिरची, लाल तिखट हे सर्व टाका, परतून घ्या। त्यानंतर किसून घेतलेला बटाटा टाका। आता हे छान एकजीव करून घ्या। कोथिंबीर टाका आणि मीठ टाका। धने आणि बडीशेपू यांमुळे या भाजीला खूप छान फ्लेवर येतो। आता मगाशी बनवून ठेवलेलं पीठ आपण छान मळून घेऊया, म्हणजे एकजीव करून घेऊया। त्यात एका भांड्यात थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्यात तीळ टाका, मीठ टाका आणि कोथिंबीर टाका। त्याचा असा डो बनवून घ्या, जास्त पातळही नको, घट्टही नको। आता मगाशी मळून घेतलेले पीठ आपण लाटून घेऊया, चपाती लाटा, जी जास्त जाडही नको आणि पातळही नको। त्याच्या अशा पुऱ्या बनवून घ्या। भाजी त्या पुऱ्यांमध्ये भरून घ्या, म्हणजे करंजीचा आकार देऊन त्याच्या छान कडा दाबून घ्या। अशाच प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या। आता ह्या मगाशी बनवून ठेवलेल्या जास्त पातळही नाही, घट्टही नाही अशा पिठात ते बुडवून तळून घ्या। छान क्रंची तळून घ्या। तयार आहे आपली बटाट्याचे करंजी, जी खूप क्रिस्पी होते, खूप छान होते। मुलांच्या डब्यासाठी खूप सोपा आणि साधा पदार्थ आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।